नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी सिरियल झोनवर. आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेचा भाग 2. जीवा नंदिनीवर रुसलेला असतो. आता बघूया पुढे. नंदिनी म्हणते जीवाला, एवढं रागवायला काय झालं तुम्हाला? जीवा म्हणतो नंदिनीला, तू गच्चीवर एवढा सॉलिड चान्स मारलाय ना, मला अजिबात आवडलेलं नाही असं म्हणतो आणि रागवतो. दुसरीकडे नंदिनी हसत असते. नंदिनी म्हणते जीवाला, अरे मी काय केलं आता? तर जीवा म्हणतो, येडा बोलून पेढा खाऊ नको चकाचक बाई. गच्चीवर आपण फटाके फोडायला गेल्यावर अख्खा माझा पावसाचा एक बॉम्ब गायब झाला. आणि हे मी तुला विचारले, तू काय म्हणाली? अरे हो, मला नाही माहीत, बहुतेक तुम्ही खाली विसरलात. नक्की पावसाचाच डबा होता ना, असं उलट मला विचारत होतीस. आणि जेव्हा मी पिहूला तिचा पाऊस लावायला फुलभाज्या दिला तर मी बघितलो पिहू एकाच वेळी 8 पाऊस लावत होती. नंदिनी हसते आणि म्हणते, तुम्ही व्हिडिओ शूट केलात ना, दाखवा ना जरा मला. तर जीवा म्हणतो, तू विषय बदलू नकोस. जीवा म्हणतो नंदिनीला, तू पिहूला माझा पावसाचा डबा का दिला? तर नंदिनी म्हणते, हो मीच दिला तिला, कारण पिहू लहान आहे. तर जीवा म्हणतो नंदिनीला, पिहू लहान आहे का? मग माझ्यातल्या लहान मुलाला तू निराश का केलंस? म्हणतो. यावर नंदिनी हसते आणि जीवाला म्हणते, जीवा आता हे अति होतंय हां. जवळजवळ सगळे फटाके तर तुम्हीच उडवले आहेत. उलट पार्थचे पण रॉकेट सगळे तुम्हीच उडवले. बरं झालं तिथे काव्या नव्हती, म्हणून पार्थ काय बोलले नाहीत. नंदिनी म्हणते जीवाला, काव्या असायला हवी होती. फटाके फोडायला तर खूप मजा आली असती. जीवाचं लक्ष अचानक नंदिनीच्या गळ्याकडे जाते. तो बघतो तर नंदिनीने नेकलेस काढला नव्हता. जीवा नंदिनीला म्हणतो, तू आता हा नेकलेस घालूनच झोपणार आहेस का? तर नंदिनी ती विसरली असते. नंदिनी म्हणते, हो मी विसरले, थांबा आता लगेच काढते. नंदिनी उठून आरशाजवळ जाते. तो नेकलेस काढत असते, पण त्याला नंदिनीला तो जमत नसतो, म्हणून नंदिनी जीवाला हाक मारते, जीवा 2 मिनिट येता का? मग जीवा उठतो, जाऊन ते नेकलेस काढायला नंदिनीला मदत करत असतो. तर तिथे एक रोमॅन्टिक सीन तयार होतं. मागं लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचं टायटल सॉन्ग प्ले होतं. दोघं एकमेकाकडे बघत असतात आणि मनातल्या मनात हसत असतात. जीवा नंदिनीकडे बघत म्हणतो, अरे वा छान आहे. तर नंदिनी म्हणते, काय छान आहे? जीवा म्हणतो, हा नेकलेस. नंदिनी म्हणते, छान तर असणारच ना, तुमच्या आजीने दिलेला हा पारंपरिक दागिना आहे. तर जीवा त्या नेकलेसकडे बघतो आणि म्हणतो, हा हा आजीचा दागिना आहे का? तर नंदिनी म्हणते, हो तुमच्या आजीचा दागिना आहे. नंदिनी म्हणते, आजींनी आईंना दिला आणि आईने मला दिला, म्हणते आणि हसते. जीवा म्हणतो, अरे वा मजा आहे तुझी, तू काय आईची लाडकी आहेस बाबा. नंदिनी म्हणते जीवाला, तुम्ही तर असं बोलताय जसे काही तुमचे कोणी लाडच केले नाहीत. तुम्ही तर आजीचे सगळ्यात लाडके होतात. जीवा म्हणतो, नुसताच लाडका नाही तर मी माझ्या आजीच्या डोक्याचा ताज होतो. मग जेव्हा एक छोटीशी स्टोरी सांगतो. तो म्हणतो, आई ना मला लहानपणी बाहेरचा खाऊ खायला पैसे देत नव्हती. त्या टायमाला आजी मला संध्याकाळच्या टायमाला चक्क ₹8 द्यायची. ₹8. नंदिनी म्हणते, अरे ₹8? तो जेव्हा म्हणतो, हो, कारण त्या टायमाला ₹8ला चक्क पाणीपुरीच्या 12 पुऱ्या मिळत होत्या. नंदिनी म्हणते, अरे असं आहे का? हां, त्या 12च्या 12 सगळ्या पाणीपुऱ्या तुम्ही एकट्याच खायच्या, पार्थला त्यातले एकसुद्धा द्यायचे नाही. जीवा म्हणतो, हो बरोबर आहे, कारण त्याचा आणि आजीचा अजिबात पटायचं नाही. कारण आजी त्याला पाय चेपायला लावायची, तो वरच्यावर पाय चेपून लगेच तिथून पळून जायचा. त्यामुळे दोघांचा 36चा आकडा होता. म्हणते, हो तर म्हणूनच आजीने त्यांचा आवडता पारंपरिक दागिना तुम्हाला दिला होता. तर तो ऐकून जीवा शॉक होतो. नंदिनी म्हणते, तुम्ही तर मला कधी सांगितलं नाही, पण आईने मला सगळं सांगितलं आहे. जीवा मात्र शॉकमध्येच असतो अजून पण. नंदिनी म्हणते, आजीने दिलेल्या त्या खास दागिन्याची तुम्ही आजीच्या वाढदिवसा दिवशी पूजा करता आणि त्या दागिन्यावर बकुळीची फुलं वाहता, जी तुमच्या आजीला आवडायची. नंदिनी म्हणते, तो एवढा खास दागिना आहे, मग मला का तुम्ही आजपर्यंत दाखवला नाही? प्लीज जीवा दाखवा ना, मला पण तो बघायचा आहे, जीवा दाखवा ना. तर जीवा म्हणतोय, नाही मला झोप येते, चल बाय मी झोपतो. असं म्हणून जीवा डायरेक्ट झोपून टाकतो. तर नंदिनीला डाऊट येतो. नंदिनी मनातल्या मनात म्हणते, अरे यांना अचानक काय झालं? हे असं का करतायत?